आता श्री साई सच्चरित अध्याय 9 ओवी 109. मालक नाही मिळाला घरी, आतडी माझी कळवळली भारी. तैसाची मी अन्ना विन माघारी, भर दुपारी परतलो. ऐसे हे बोल जेव्हा परिसले, चिरंजीवानी ताडिले. आपले वडील बहुधा विसरले, दावया चुकले नैवेद्य. मुलगा बाबाशी करी विनंती, मजला जाऊ द्याना घराप्रती. बाबा तयास जाऊ न देती, तिची घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलांचे अंतःकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नैनी दाटले, अश्रू लागले व हावया. पहा कैसा हा साईंचा खेळ, कैसे न प्रेम उचमळेल. ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई, शिर्डीस असता एके समयी. करिता अनुग्रह बाबा साई, तीन लवलाई परिसीजे. असता येथे भोजनागारी, पात्रे वाढूनी झाली तयारी. इतक्यात एक श्वान द्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती जी पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतकुर. तो एक चिखलात माखला सुकर, तेथे क्षुधातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी अपन होनी, तीच साईनी काढली. दुपारी भोजन झाल्यानंतर मस्जिदीत नित्यक्रमानुसार. बाई येऊनी बैसता दूर, साई सादर पुसती. आई त्वा आज मज जेऊ घातले, तेने हे अखंड बोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले गे तुवा. ऐसेच करीत जावे नित्य, हेची कामी येईल सत्य. मस्जिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेना. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी. आपुला पोटा नंतर खावी, धरावी जीवी हे नीट. काय वदले हे साई समर्थ, बाईच काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे, घडावे तरी मज करी कैसे. तीच परतंत्र देऊनी पैसे, मिळेल तैसे खातसे. सेवुनी अति प्रेमाची भाकर, जाहालो मी तृप्त निर्भर. अजून मजला येती ढेकर, बाबा प्रत्युत्तर करीतात. तुझे उभयस्ता द्वारी येता, पोटी क्षुदेचा जया व्याकुलता. त्वा देखिले ज्या श्वाना औचिता, मज एकात्मता तयासवे. तैसेची सर्वांगी माखिला चिखलासी, देखिला तो अजया सुख रासी. भुकेने व्याकुळ झाली यासी, माझी तयासी एकात्मता. ऐकोनी बाबांची वचनोक्ती, बाई पावली विस्मय चित्ती. श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबाची काय ती समस्त. कधी मी श्वान कधी सुकर, कधी मी गाई कधी मांजर. कधी मुंगी माशी जलचर, ऐसिया विचरत रूपे जी मी.
पाही भूतमात्री जो मज, तोची झाली या प्रीतीचा समज. तरी तू भेद बुद्धी ते तेज, ऐशीच भज मज लागी. वचन नव्हे ते परामृत, सेवुनी बाई सद्गदित. नेत्रानंदा शोभरित, कंठ दाटत बाष्पाही. ऐशीच अनिक या बाईची कथा सुंदर, प्रेम रसाची. समर्थ साईंच्या भक्त एकेतेची, एकात्मतेची निज खून. घेऊनिस कुटुंब मुले बाळे, एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले. देई ती वृत्तांक फळे, प्रेम समेळे तयासवे. विनवित याचे कुटुंबास, भरित एकाचे करी बाबास. दुजिया तळून काचऱ्या खरपूस, वाडी बहुवस तयाते. करोनी बरे म्हणून ती वांगी घेतली, बाई जेव्हा शिर्डीस पातली. आरती पाठी भोजन वेळी, घेऊन गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी, बाई गेली ताट ठेवुनी. सर्वांचे नैवेद्य गोळा करुनी, बाबा भोजनी बैसले. भरिताची चव चवीचा खिता, लागले रुचकर वाटले समजता. काचऱ्या खावेसे वाटले चित्ता, वदती आता आना त्या. निरोप गेला राधाकृष्णीस, बाबा खोळंबले जेवावयास. काचऱ्यावरी गेले मानस, करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्याचा, आता हा पदार्थ होणार कैचा. शोध पुरंदराचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा चालीला. तिने आणले जे ताट, भरीत हे होते तयात. असतील तिच्या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले. म्हणून तिचे पासी पुसता, कळली काचऱ्यांची अनर्थता. एवढे बाबांचे प्रेम का त्या करिता, चुकले समजता कळून. बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या देईन मागावून म्हटले, दुसरे ते चिरले तदर्थ. पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जे कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहुनी व्यापकता साईंची. आणिक एकदाच डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी. याच बाईने अतिप्रेमेसी, पेढा बाबासी पाठविला. बाळाराम परलोकवासी, क्रियाकर्मांतर करावयासी. मुलास त्याच्या जाणे शिर्डीशी, पुसावयासी वयासी पातला. जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडापाशी. तयासवे काही बाबासी, द्यावे मनासी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही. आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुतकी, पेढा एक उच्छिष्टशील की. तोची पाठवी तयासवेची की, साई मुखी अर्पावा. म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊन जाई. प्रेम पुरसर हाची देई, खातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनात गेला. पेढा बिराडी विसरून राहिला, धीर ते धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी, मुलगा पुनश्च आला दरबारी.
तेव्हा विसरला पूर्वीच्या परी, आला रिक्त करी करी मस्जिदीस. त्वामजसाठी काय आणिले, बाबांनी त्यास पुसून पाहिले. काही नाही म्हणता पुसिले, स्मरण दिले लव मात्र. तुला कोणी काही वत्स, दिदले नाही कामज प्रीत्यर्थ. नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती. अरे ग राहून निघते वेळी, नाही का दिदला तुझी अजवाळी. आईने खाऊ आईने प्रेम समेळी. जेव्हा मग झाली आठवण, झाली आती लज्जायमान. कैसे तरी पडले विस्मरण. अधोवदन क्षमा मागून, चरण वंदून निघाला. धावत बिराडी गेला, पेडा आणूनी बाबास दिदला. हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महानुभाव, जया मनी जैसा भाव. तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव वाढवी. आणि याक थांचे इंगित, भूती सदैव पहावा भगवंत. हेची कला सकल शास्त्र संमत, हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणी, कळून येईल बाबांची राहणी. कोठे ते निजत कवन्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णी जे. हेमाड साई पदी शरण, श्रोतादरे करी जे मनन. झाली या कथेचे निधी ध्यासन, कल्याण पावाल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.